नमस्कार मित्रांनो. योगसूत्रच्या पुढील भागात मी वर्षा पांडे आपले स्वागत करते. मित्रांनो, आपल्याला असं वाटतं का की आपल्या बोलण्याने बाकीचे लोक अट्रॅक्ट व्हावे? आपल्या प्रोफेशनच्या ठिकाणी लोकांनी आपल्याला नोटीस करावे, आपल्या बोलण्यात काहीतरी मॅग्नेटिझम यावे, किंवा आपण जे बोलतोय त्याकडे किमान लोकांनी लक्ष द्यावे आणि त्याला फॉलो करावे, किंवा तुम्हाला कोणाला वक्ता व्हायची इच्छा असेल, कुणाला गायक व्हायची इच्छा असेल, पण हे सगळं सध्या तरी शक्य नाही असं दिसतंय. तर ह्याकरता आपल्याजवळ एक अतिशय उत्तम असं अस्त्र आहे, ज्याचं नाव आहे विशुद्धी चक्र. योगामध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्या शरीरात सप्तचक्र आहेत. हे महत्वाचे असे 7 चक्र आहेत. ह्या चक्रातील 5व्या क्रमांकाचं चक्र आहे, ज्याचं नाव आहे विशुद्धी चक्र किंवा थ्रोट चक्र. या चक्राविषयी आपण थोडंसं जाणून घेऊ. हे चक्र आपल्या कंठाच्या ठिकाणी, गळ्याच्या मागे असं आहे. या चक्राचा रंग आहे आकाशी निळा. त्याचप्रमाणे यावर आकाश तत्वाचा असा प्रभाव आहे. हे चक्र काय करतं? तर ह्या चक्रामुळे आपलं वाणी ही प्रभावित होते, किंवा आपल्या जिभेवर सरस्वतीचा जणू वास असतो. म्हणजे हे चक्र ज्यांच्यात जागृत असेल त्यांना त्यांची वाणी अतिशय मधुर, गोड अशी असते, जेणेकरून लोकांवर त्याची छाप पडते. आपण अनेक लोक असे बघतो की ज्यांच्यामध्ये एक प्रकारचं मॅग्नेटिझम आहे, आणि अनेक लोक त्यांच्या बोलण्याला फॉलो करतात, ते म्हणतात, ते ऐकतात, किंवा त्यांच्यामध्ये एक प्रकारची संमोहन शक्ती आपण म्हणू अशी आहे की जी लोकांना भारून टाकायला भाग पाडते. तर हे चक्र जागृत असण्याने हे संभव आहे. आपण समाजातील काही उदाहरणं घेऊ शकतो. ज्याप्रमाणे आपण बघतो की बॉलिवूडमध्ये अमिताभ बच्चन यांचा जो आवाज आहे, त्या आवाजातच एक प्रकारचं मॅग्नेटिझम आहे. त्यामुळे अनेक लोकांना त्यांच्या आवाजाने त्यांनी भारून टाकलाय, त्यांच्या व्यक्तिमत्वाने भारून टाकलाय. किंवा सद्गुरू, आपण आता लेटेस्ट उदाहरण म्हणजे सद्गुरू यांचं बघू शकतो. त्यांनी सुद्धा त्यांच्या वाणीने अनेक लोकांना आपलंसं करून घेतलंय. अनेक लोक त्यांना फॉलो करतात. जुन्या काळापासून आपण बघत आलोय, आपले जे संत आपण म्हणू, तर ते संत त्यांनी देखील त्यांच्याजवळ काही पैसा, अडका, श्रीमंती असं काहीही नसताना त्यांच्या वाणीने त्यांनी लोकांना भारून टाकलाय. कारण ह्या संतांची जी साधना होती, त्या साधनेमधून त्यांची चक्र आपोआपच त्यांनी जागृत करून घेतलेली होती. आणि ह्या जागृत करून घेण्यामध्ये विशुद्धी चक्र देखील जागृत झालेलं असतं. त्यामुळेच त्यांच्या वाणीने आज ती संत नाहीत आपल्यात, तरी देखील आपण त्यांना फॉलो करतो. तसंच गायकांमध्ये आपण बघूया, लता मंगेशकर यांना आजवर कोणी बीट करू शकलेलं नाही. म्हणजे त्यांच्या आवाजात तो मधुरपणा आणि ती जादू अशी होती. म्हणजे आपण हे बघितलं की गायकांना देखील मधुर आवाज होण्यासाठी आणि त्या आवाजात मॅग्नेटिझम येण्यासाठी हे चक्र जागृत करून घेण्याची गरज आहे. हे चक्र ज्यांच्यात ऍक्टिव्ह नाही, ते कसे असतात? तर ते मुखदुर्बळ आपण म्हणू शकतो, किंवा अबोल असतात, किंवा ते भाराभार बोलतील, पण त्यांच्या बोलण्यात ती जादू नाही. त्यांना जे म्हणायचंय ते लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही. ते आपली छाप लोकांवर पाडू शकत नाही. तसंच हे जे विशुद्धी चक्र आहे, हे विशुद्धी चक्र आपल्या शरीराच्या कुठल्या भागावर प्रभाव पाडत असावं? तर गळ्याच्या मागे असल्यामुळे कान, नाक, घसा या 3ही गोष्टींवर या चक्राचा प्रभाव आहे. आता कान, नाक, घसा म्हटल्यानंतर घशामध्ये किंवा गळ्यामध्ये आपली जी महत्वपूर्ण गलग्रंथी आहे, थायरॉइड, तिच्यावर देखील या चक्राचा प्रभाव आहे. आणि ही जी गलग्रंथी आहे किंवा ही जी अंतःस्रावी ग्रंथी आहे, ही आपल्या संपूर्ण शरीरात आपले सप्तधातू, आपल्या सगळ्या स्नायू, सगळ्या संस्था, सगळ्यांवर तिच्यातून जो स्रवणारा स्त्राव आहे थायरॉक्सिन नावाचा,
तर तो संपूर्ण शरीराचं कार्य एक सुरळीत चालण्यासाठी आवश्यक आहे. अनेकांना असं वाटेल आता माझ्यात हे चक्र जागृत नाही तर मी काही करू शकेल का? तर हो, योगामध्ये हे चक्र जागृत करण्याच्या दृष्टीने देखील अनेक उपाय आहेत. मित्रांनो, आपण यासाठी महत्वपूर्ण योगोपचार म्हणून जालंधर बंध लावू शकतो. जालंधर बंध म्हणजे आपली हनुवटी ही गळ्यात इथे जो एक त्रिकोणी असा खड्डा आहे त्या खड्ड्यामध्ये अशी दाबून ठेवायची आहे, जेणेकरून आपल्या गळ्यावर ह्याचा दाब येईल आणि आपल्या विशुद्धी चक्रावर म्हणजे थ्रोट चक्रावर देखील त्याचा दाब येईल. जालंधर बंध कसा लावायचा ते आपण बघूया. दोन्ही हात असे गुडघ्यावर ठेवावे, श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आणि ही हनुवटी इथे आपल्याला दाबायची आहे. आपल्याला 2 योगासने करता येतात, ज्यामध्ये ह्याप्रमाणे गळ्यावर दाब निर्माण होतो. आपण बघूया. पहिला आहे सर्वांगासन. आपण यासाठी भ्रामरी प्राणायाम करू शकतो. भ्रामरी प्राणायामामध्ये गळ्यामध्ये आपण एक प्रकारे व्हायब्रेशन निर्माण करतो. ह्याचा एक चांगला परिणाम आपल्या विशुद्धी चक्रावर होतो. श्वास घ्यायचा आहे. ओंकारातला जो हुंकार आहे तो फक्त आपण करणार आहोत गळ्यातून, आणि गळ्यात जरा व्हायब्रेट करून ज्याप्रमाणे आपण म्हणतो भ्रमर गुंजाराव करतो, तर त्याप्रमाणे आपल्याला आवाज काढायचा आहे. याप्रमाणे आपल्याला भ्रामरी प्राणायाम करायचा आहे. विशुद्ध चक्राच्या ठिकाणी आपल्याला लक्ष ठेवून त्यावर ध्यान करायचं आहे. ध्यान करत असताना ह्या चक्राचा बीज मंत्र आहे हम. त्या हम अशा ह्या बीज मंत्राचा आघात आपल्या गळ्यावर होईल ह्याप्रमाणे आपल्याला हा जप करायचा आहे. तसंच हे ध्यान करत असताना थोडासा निळ्या रंगाचं चक्र असल्यामुळे थोडा निळा रंग मनासमोर आणावा आणि ते असं आपल्याला रोटेशन त्याचं क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये ते फिरतंय ह्याप्रमाणे आपण कल्पना करायची आहे. मी आपल्याला 3दा असा जप करून दाखवते. हम 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 याप्रमाणे हा जप आपण 11 वेळा, 21 वेळा, 108 वेळा असा करू शकतो. 108 वेळा जर आपण 21 दिवस केलात पूर्ण गळ्यावर आपलं ध्यान लावून, तर निश्चितच हे चक्र जागृत व्हायला मदत होईल. किमान 21 दिवस तरी आपल्याला हे करायचं आहे. आजचा भाग आपल्याला कसा वाटला मित्रांनो? आवडला असल्यास मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि भरपूर प्रमाणात लाईक करा, जेणेकरून आपल्या लाईक्सने मला पुढचा भाग पुन्हा करण्यासाठी नवीन प्रेरणा मिळेल. आणि आपल्या काही समस्या असतील तर त्या देखील कमेंट बॉक्समध्ये कळवत चला. त्यावर देखील आपण पुढील भागात योगासने दाखवण्याचा प्रयत्न करू. योग करा,
आणि निरोगी राहा. नमस्कार.